श्री ज्ञानेश्वरीतील 9व्या अध्यायातील काही पौराणिक कथा आजच्या व्हिडिओत आपण ऐकणार आहोत। गरुडासारखी वाहने। ओवी क्रमांक 392। अत्यंत वेगवान असा गरुड भगवान विष्णूचे वाहन आहे। हा गरुड काश्यप ऋषींचा विनते या पत्नीच्या पोटी जन्माला आलेला दुसरा मुलगा। या गरुडाने स्वर्गलोकांतून अमृत आणून दिले व आपल्या आईला तिच्या सवतीच्या दास्यातून मुक्त केले। अमृत घेऊन जात असताना त्याने त्या अमृतातील एक बिंदू सुद्धा चाकला नाही। हे पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी गरुडाला अमृताखेरीज अमरत्व दिले। त्याने भगवान विष्णूंची सेवा करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली। तेव्हा भगवान विष्णूंनी गरुडाला आपले वाहन केले। अशा प्रकारे गरुडाने आपल्या कर्तव्यपरायणता व प्रामाणिकपणा यामुळे विष्णूंचे सानिध्य मिळविले। मी सुदाम्याची या सोडी गांठी पवया लागी। ओवी क्रमांक 394। सुदामा नावाचा एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण श्रीकृष्णांचा बालमित्र होता। दोघांनी सांदीपणीकडे शिक्षण घेतले होते। कृष्ण द्वारकेत ऐश्वर्य उपभोगीत होते तर सुदाम दारिद्र्यात दिवस कंठित होते। पण कृष्णाजवळ काही मागावे असे त्याच्या मनात सुद्धा येत नसे। एकदा त्यांच्या पत्नीने खूपच आग्रह केला तेव्हा द्वारकेला मित्र श्रीकृष्णांना भेटण्यास निघाला। पण कृष्ण भेटीत काय द्यावे, जवळ तर काहीच नाही असा त्यांना विचार पडला। शेवटी त्यांच्या पत्नीने थोडे पोहे उसने आणून त्यांना दिले। फाटक्या धोत्रात पोहे बांधून ते द्वारकेकडे आले। श्रीकृष्णाने त्यांचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य केले व वहिनीने मला काय दिले दाखव पाहू असे म्हणून सुदाम्याचे ते पोहे श्रीकृष्णांनी आवडीने खाल्ले। काही दिवसांनी सुदाम कृष्ण त्याच्याकडे काहीही न मागता घरी परत आले। घराजवळ येताच त्यांना सोन्याची सुदाम नगरी दिसली। भगवान श्रीकृष्णाने पोह्याच्या बदलात न कळत त्यांना सुवर्णनगरी दिली होती। श्रीमद भागवतात हा कथा संदर्भ आलेला आहे। पाहे पा सावजे हाती रूम धरिले। स्वयंभू मन्वंतरातील पांड्य देशीचा इंद्रद्युम्न नावाचा एक राजा होता। त्याला अगस्त्य ऋषींचा शाप मिळाल्यामुळे तो गजयोनीत जन्माला आया। तसाच शाप देवल ऋषींनी हुहू नावाच्या गंधर्वाला दिल्यामुळे तो गंधर्व नक्र झाला होता। गजेंद्र एकदा आपल्या परिवारासह त्रिकुट पर्वतावरील पुष्कर तीर्थात जलक्रीडा करीत होता। तेव्हा त्याचा पाय त्या नक्राने धरला। गजेंद्र व नक्राचे 1000 वर्षे युद्ध चालले। गजेंद्राचा सर्व परिवार तो संकटात पडल्याचे पाहून त्याला सोडून निघून गेला। आता एका परमेश्वराशिवाय आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही असे जाणून त्या गजेंद्राने एकाग्र अंतःकरणाने भगवान श्रीहरीचा धावा केला। त्याला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीहरी गरुडावर बसून तिथे आले। गजेंद्राने सरोवरातील कमलपुष्प भगवंतांना अर्पण करून आर्त भावनेने प्रार्थना केली। तेव्हा भगवान श्रीहरींनी नक्राला मारून गजेंद्राला मुक्त केले। तो नक्रही भगवंतांच्या स्पर्शाने व दर्शनाने शापमुक्त झाला। ही कथा भागवतात आलेली आहे। माझे नरसिंहत्व लेणे जयाची ये महिमे। अत्यंत पराक्रमी हिरण्यकश्यपू नामक दैत्याला कयाधू राणीपासून प्रल्हाद नावाचा मुलगा झाला। गरोदर असलेल्या कयाधूला इंद्र तिचा वध करण्याकरिता घेऊन चालला असता देवर्षी नारदाने देवेंद्राला उपदेश करून कयाधूला त्या संकटातून मुक्त केले आणि कयाधूला उपदेश केला। गर्भात असलेल्या प्रल्हादाने तो उपदेश ऐकला व तो गर्भावस्थेपासूनच महान भगवत भक्त झाला। त्याने विष्णू भक्ती सोडावी म्हणून हिरण्यकश्यपूने त्याचा खूप छळ केला। विष पाजले, कड्यावरून लोटून दिले, अशा नाना प्रकारांनी छळले। पण प्रल्हादाने प्राणांतिक संकटे सोसूनही भगवत भक्ती मात्र सोडली नाही। सर्व स्थावर जंगल पदार्थात भगवंत भरला आहे असे त्याने आपल्या वडिलास सांगितले। पित्याने विचारले, तुझा तो भगवंत या खांबात आहे का? प्रल्हादाने होकार देताच
हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली तेव्हा खांबातून भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला. हिरण्यकश्यपूचा वध केला व प्रल्हादाचे रक्षण केले. या हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची उपासना करून असा वर मिळविला होता की दिवसा रात्री घराच्या आत बाहेर शस्त्र किंवा अस्त्र, सजीव निर्जीव पदार्थ इत्यादी पासून मला मृत्यू नसावा. या वर प्राप्तीने तो निर्भय होऊन साधू सज्जन भगवत भक्तांचा छळ करीत होता. तेव्हा भगवंतांनी सायंकाळी खांबातून प्रगट होऊन नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूस उंबऱ्यावर बसून आपल्या नखांनी ठार मारले. श्रीमद भागवतात स्कंध 7 मध्ये 18व्या अध्यायात ही कथा आहे. ना तरी भयाचेनी मिसे माते न पावी जेसी काय कंसे की अखंड वैरवशे चौघा दिखी. यदुकुळातील उग्रसेन राजाचा पुत्र कंस याला देववाणी आकाशवाणीने बजावले की तुझी चुलत बहीण देवकी हिचा 8वा मुलगा तुला ठार मारील. तेव्हा मृत्यू भयाने त्याने वसुदेव देवकीला बंदीगृहात ठेवून त्यांची 7 मुले मारली. पण 8वा पुत्र भगवान श्रीकृष्ण त्याने भगवंतांच्या आदेशानुसार गोकुळात पोहोचविला. पुढे कंसाने गोकुळात वाढणाऱ्या श्रीकृष्णाला मारण्यासाठी अनेक राक्षस पाठवले. त्या सर्वांचा नाश श्रीकृष्णाने केला. शेवटी कंसाने अक्रूराला पाठवून कृष्णाला मथुरेत आणले. त्याला मारण्यासाठी हत्ती अनेक मल्ल सोडले, पण श्रीकृष्णाने या सर्वांना मारून शेवटी कंसाचा वध केला. या कंसाला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी आपला वैरी श्रीकृष्ण दिसत होता. त्याची ही विरोधी भक्ती होती व तो कृष्ण भक्तीनेच शेवटी मुक्त झाला. तसेच चेदी देशाचा राजा दमघोष याचा मुलगा शिशुपाल हा कृष्णाचा आतेभाऊ. शिशुपाल जन्माला आला तेव्हा त्याला 3 डोळे व 4 हात होते. हे विचित्र मूल माता पिता टाकून देऊ लागले. तेव्हा आकाशवाणी झाली, हा मुलगा भविष्यात अत्यंत पराक्रमी होईल. याला शत्रूच्या मांडीवर ठेवले असता याचे 2 हात व 3रा डोळा नाहीसा होईल. पुढे कृष्ण आत्याकडे मुलगा पाहण्यास आला. त्याने त्यास मांडीवर घेतले तेव्हा शिशुपालाचे 2 हात व 1 डोळा गळून पडले. तेव्हा कृष्ण शिशुपालाचा मृत्यूवैरी ठरला. शिशुपालाच्या आईने कृष्णाची मनधरणी केली तेव्हा श्रीकृष्णांनी वचन दिले की 100 अपराध भरेपर्यंत मी याला मारणार नाही. पुढे शिशुपालाने अनेक अपराध केले. रुक्मिणीशी विवाह करण्यास तो उद्युक्त झाला होता. धर्माच्या राजसूय यज्ञात श्रीकृष्णाला अग्रपूजेचा मान मिळाल्याचे पाहून हा अत्यंत क्रोधित झाला व कृष्णाला अभद्र शिव्या देऊ लागला. तेव्हा श्रीकृष्णाने 100 अपराध भरले असे बजावून आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला आणि त्याला मुक्ती दिली. या दोन्ही संदर्भ कथा श्रीमद भागवताच्या 10व स्कंधात येतात. नारद ध्रुवा अक्रूरा शुका हन सनत कुमारा या भक्ती मी धनुर्धरा प्राप्यू जैसा. ओवी क्रमांक 468. नारद स्वयंभू मन्वंतरातील ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद पूर्वजन्मी दासीपुत्र होते. भगवंताच्या भक्ती सान्निध्याने ते पुढील जन्मी देवर्षी झाले. सतत नामस्मरण नामसंकीर्तनाची त्यांना अत्यंत आवड होती. शापामुळे ते एका ठिकाणी राहत नसे व कलह निर्माण करीत असे. देव, दानव व मानव सर्वांनाच ते पूजनीय होते. यांनी प्राचीन बहिर्राजा, चित्रकेतू राजा, वसुदेव इत्यादी नाना उपदेश केला. वेदव्यासांना भागवत रचण्यास प्रवृत्त केले. नारद भक्तिसूत्र लिहिले. सर्व पुराणातून नारदांचे चरित्र पाहावयास मिळते. ध्रुव स्वयंभूचा पुत्र उत्तानपाद व त्याची पत्नी सुनीती यांचा मुलगा ध्रुव. एकदा तो आपल्या पित्याच्या मांडीवर बसू लागला असता त्याच्या सावत्र आई सुरुचीने त्याचा धिक्कार केला. ध्रुवाला सुनीतीने सदुपदेश केला व अवघ्या 5व्या वर्षी तो भगवान विष्णूच्या प्राप्तीसाठी नारदाच्या उपदेशाप्रमाणे मधुवनात गेला. तिथे त्याने उग्रतप केले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्याला ध्रुवपद, अढळ पद दिले. त्याने अनेक यज्ञ केले व अंती तो वैकुंठी गेला.
भागवत पुराणातील स्कंद 4 अध्याय 8 ते 10 व मत्स्य पुराणातील 4थ्या अध्यायात ध्रुवकथा आपणास सापडते. अक्रूर हा सात्वत सोमवंशातील श्वफल्ल राजाला गदिनीपासून झालेला मुलगा. श्रीकृष्ण व बलराम यांना गोकुळातून मथुरेस आणण्यास कंसाने पाठविले होते. अक्रूर महान भगवत भक्त होता. सत्यभामेच्या वडिलांजवळ असलेल्या सम्यंतक मणी प्रसंगात याचा फार संबंध आलेला होता. सत्यभामेचा पिता सत्यजित त्याचा भाऊ प्रसेन एकदा मणी अंगावर घालून शिकारीस गेला असता जांबराजाने त्याचा वध करून मणी नेला. श्रीकृष्णाने मण्याच्या आशेने प्रसेनचा वध केला असा आळ श्रीकृष्णावर आला. पुढे श्रीकृष्णाने जांबराजाचा शोध घेऊन त्याच्याशी युद्ध करून तो मणी परत मिळवून सत्यजिताला आणून दिला. सत्यजित लज्जित झाला आणि आपली सुकन्या सत्यभामा व सम्यंतक मणी श्रीकृष्णास अर्पण केला. पण कृष्णाने मणी परत केला. अक्रूराने सत्यजिताचा वध करून तो मणी पळविला व काशीस जाऊन राहिला. कृष्णाने त्यास परत बोलविले. त्याच्या अपराधाची क्षमा केली. हा अक्रूर यादव संहार प्रसंगी भोजाशी लढत असता दारातीर्थी पडला. शुक हा कृष्णद्वैपायन व्यासांचा मुलगा. घृताची नावाची अप्सरा शुकीच्या रूपाने पृथ्वीवर संचार करीत असता ती व्यासांच्या दृष्टीला पडली. तिला पाहूनच व्यासाचे रेतपतन झाले. त्यापासून शुक्राचार्याची उत्पत्ती झाली व त्यामुळेच त्याचे नाव शुक पडले. भगवान शंकराच्या कृपाप्रसादाने प्राप्त झालेला हा व्यासपुत्र जन्मता महान योगी व वैराग्य संपन्न होता. एकदा याला वैराग्याचा गर्व झाला. व्यास आज्ञेने तो बहुश्लाव नामक जनक राजाकडे गेला. त्याच्या उपदेशाने शुक्राचा गर्व परिहार झाला. व्यासांनी यास भागवत पढविले. प्रायोपवेशनास बसलेला परीक्षित राजा शुक्राचार्यांनी भागवताचा उपदेश केला व त्यास मृत्यूभयापासून सोडविले. श्री शुक्राचार्य महान भगवत भक्त होते. भागवत स्कंद 1 अध्याय 14 मध्ये हा कथा संदर्भ आहे. सनत कुमार. सर्व महर्षींच्या उत्पत्तीच्या पूर्वी ब्रह्मदेवाने सनतकुमार, सनसुजात असे 4 मानसपुत्र उत्पन्न केले. हे अयोनी संभव होते. ब्रह्मनिष्ठ व महान भगवत भक्त होते. यांच्याच शापाने जय विजयांना असुर कुलात 3दा जन्म घ्यावा लागला व त्यांच्या वधासाठी भगवान विष्णूंना अवतार घ्यावे लागले. सनतकुमाराने देवर्षी नारदांना ब्रह्मविद्येचा उपदेश केला. जयाचे निगा बोले अग्निसी आयुष्य जाहले म्हणून समुद्र पाणी आपुले दिधले याची या प्रीती. श्वेतकी नावाचा एक राजा होता. त्याने सतत 12 वर्षे यज्ञ केले. त्या यज्ञातील होमकुंडात हत्तीच्या सोंडे इतकी जाड तुपाची धार सतत पडत होती. त्यामुळे अग्नीला अपचन झाले. त्याचा वर्ण पांढुरका दिसू लागला. अनेक औषधांनी युक्त खांडवनाचे भक्षण केल्यास रोगनिवृत्ती होईल असा ब्रह्मदेवाने उपाय सांगितला. हे वन इंद्राचे होते. तो प्रतिबंध करेल हे जाणून अग्नीने भगवान श्रीकृष्णाकडे ते वन धर्मराजाकडून आपल्याला द्यावे व अर्जुनाकडून आपले रक्षण करावे अशी याचना केली. त्याच्या विनंतीनुसार श्रीकृष्णाने त्यास खांडव वन दिले. तो ते भक्षण करीत असता अर्जुनाने इंद्राबरोबर युद्ध करून अग्नीचे रक्षण केले. औषधी वनस्पतींसह वनभक्षण करून अग्नी रोगमुक्त झाला व त्याचे आयुष्य वाढले. पृथ्वीवर पर्जन्य रूपाने पडत असलेले जल भूमीमध्ये जिरते व बाकी राहिलेले पाणी समुद्रात साचते. असंख्य नद्या समुद्रास येऊन मिळतात, पण समुद्राला कधी पूर येत नाही किंवा तो कधीही मर्यादा उल्लंघन करीत नाही. कारण समुद्राच्या पोटात वडवानळ नावाचा अग्नी आहे. तो जल शोषून घेतो. समुद्रही त्याला प्रेमाने सतत जल देत असतो. या सृष्टी नियमाला अनुसरूनच माऊलींनी हा दृष्टांत दिला आहे. अजुनी पाऊलाची मुद्रा मी हृदयी वाहेगा सुभद्रा, जे आपुलिया दैवे समुद्रा जतने लागी. स्वयंभू मन्वंतरात ब्रह्मदेवाच्या त्वचेपासून भृगु ऋषींचा जन्म झाला.
कर्दम ऋषींची कन्या ख्याती ही यांची पत्नी. भृगूनेच दक्ष यज्ञात नंदीला शाप दिला होता. एकदा भृगूने ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतात श्रेष्ठ कोण हे पाहण्यासाठी प्रथम सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांना वंदन केले नाही. ब्रह्मदेवाला राग आला. हा आपला मानसपुत्र उद्धट आहे असे समजून त्याच्याशी ते बोलले नाही. त्यांचा क्रोध पाहून ब्रह्मदेवास पूर्ण देवत्व प्राप्त झाले नाही असे ठरवून ते कैलासास भगवान शंकरांना भेटण्यास गेले. शंकरांनी त्यांना पाहून प्रेमालिंगन देण्यासाठी हात पुढे केले. तेव्हा भृगूने तुम्ही अमंगल, स्मशानवासी, नरमुंड धारण करणारे पिशाच्य वृत्ती आहात, मला स्पर्श करू नका असे म्हटले. तेव्हा शंकर क्रोधित झाले. त्रिशूल घेऊन त्यांना मारण्याकरिता धावले. हे पाहून शंकराच्या अंगात शांती मुरलेली नाही असे ठरवून भृगू वैकुंठास श्रीविष्णूकडे गेले. लक्ष्मीला बाजूला सारून कौस्तुभमणी तोडून भृगूने विष्णूच्या छातीवर लात मारली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, ऋषीवर्य, माझे हृदय वज्रापेक्षाही कठीण आहे. आपल्या चरणास दुखापत झाली असेल असे म्हणून भगवान विष्णू त्यांचे पाय रगडू लागले. ही विष्णूची शांती, क्षमाशीलता पाहून भृगूचा निश्चय झाला की सर्व देवात श्रेष्ठ भगवान विष्णूच आहे. भगवान विष्णूंनी ती भृगूच्या पावलाची खून आपले मोठे भाग्य समजून श्रीवत्सलांछन म्हणून हृदयावर धारण केली. ही संदर्भ कथा महाभारत व मत्स्यपुराणात वर्णलेली आहे. जेथ निववली ऐशिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा. ओवी क्रमांक 486. समुद्रमंथनातून 14 रत्ने निघाली. प्रथमतः हलाहल नावाचे अतिजहाल विष निघाले. ते दाहक विष जगजाळीत सुटले. एका भगवान शंकरा वाचून हे विष कोणी स्वीकारू शकणार नाही असे जाणून सर्व देव शंकराकडे गेले, प्रार्थना केली. भगवान शंकराने जगताच्या कल्याणासाठी ते विष प्राशन केले, कंठात धारण केले. शंकरांना नीलकंठ नाव पडले. पण दाहक विषामुळे शंकराच्या अंगाचा दाह होऊ लागला. तेव्हा शीतलतेचा एक उपाय म्हणून शंकराने मस्तकी चंद्रकोर धारण केली. जिये लोकींचा चंद्रू क्षयरोगी. ओवी क्रमांक 503. चंद्र हा अत्रि ऋषींचा पुत्र. याने रोहिणीसह प्राचेतस दक्षाच्या 60 कन्यांशी लग्न केले. पण रोहिणी चंद्राची अतिशय लाडकी होती. तिला बुध नावाचा पुत्र झाला. तेव्हा इतर पत्नींनी पिता दक्षाकडे चंद्राच्या सापत्व भावाविषयी तक्रार केली. तेव्हा दक्षाने चंद्राला अर्थात जावयाला शाप दिला, तू क्षयी होशील. तेव्हापासून चंद्राच्या कला कमी अधिक होत असतात. गुरुपत्नी तारा हिचे हरण केल्यामुळे बृहस्पतीने याला क्षयाचा शाप दिला अशी ही एक कथा आहे. या कथांचा संदर्भ भागवत स्कंद 6 मध्ये सापडतो. या प्रकारे ज्ञानेश्वरीचा अध्याय 9 यातील आलेल्या काही पौराणिक कथा आपण ऐकल्या. पुढील व्हिडिओत 10व्या अध्यायात आलेल्या काही पौराणिक कथा आपण ऐकणार आहोत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.